प्रेमात पडणे हेच प्रेम आहे किंवा निदान प्रेमाचं व्यक्त स्वरूप आहे. ही प्रेमाबाबत ही प्रेमाबाबतची सर्वात मोठी व सर्वत्र आढळणारी गैरसमजूत होय. हा मोठा गैरसमज तयार होतो कारण प्रेमात पडणारी व्यक्ती हा अनुभव प्रभावीपणे घेते. जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा तिला खात्रीने असे वाटतं, माझं त्याच्यावर प्रेम आहे किंवा माझं तिच्यावर प्रेम आहे. परंतु दोन समस्या लगेचच उभ्या राहतात. पहिली समस्या म्हणजे प्रेमात पडण्याचा अनुभव हा लैंगिक आकर्षणातून निर्माण होणारा आहे. आपण आपल्या मुलांच्या प्रेमात पडत नाही, जरी आपलं त्यांच्यावर खूप प्रेम असलं तरी. आपण समलिंगी मित्रमैत्रिणींच्या प्रेमात पडत नाही, जरी ते आपल्याला अत्यंत प्रिय असले तरी. आपण प्रेमात पडतो फक्त जेव्हा आपण जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी लैंगिकतेच्या प्रभावाखाली असतो. दुसरी समस्या अशी की प्रेमात पडण्याचा अनुभव हा अल्पकालीन असतो. कितीही प्रेमात असलो तरी लवकरच आपण प्रेमातून बाहेर पडतो. याचा अर्थ असा नव्हे की आपलं त्या व्यक्तीवरील प्रेम संपतं, परंतु प्रेमात पडण्याच्या अनुभवातील अत्य आनंदाची भावना नाहीशी होते. मधुचंद्र नेहमीच संपतो, खुललेला प्रणय नेहमीच कोमेजतो. प्रेमात पडणं व त्याची क्षणभंगुरता जाणून घेण्यासाठी अहमभावाच्या सीमारेषाचं स्वरूप जाणून घेणं आवश्यक आहे. अप्रत्यक्ष पुराव्यांनुसार असं दिसतंय की नवजात शिशु पहिले काही महिने स्वतः व उर्वरित जग यामध्ये फरक करत नाही. त्यांनी हातपाय हलवले की जग हलतं. ते भुकेलं असतं तेव्हा जग भुकेलं असतं. आई हालचाल करते तेव्हा जणू ते हालचाल करतं. आई गाते तेव्हा त्यांना समजत नाही की आपण गात नाही. ते पाळणा, खोली, आई वडील यांपासून स्वतःला वेगळं ओळखू शकत नाहीत. त्यांच्यासाठी सजीव व निर्जीव एकच असतात. मी व दुसरा असा फरकच नसतो. ते आणि जग एकच असतं. सीमारेषा नसतात, विभागणी नसते, स्वतःची ओळख नसते. कालांतराने ते मूल स्वचा वेगळा अनुभव घेऊ लागतं. जगापासून वेगळं असलेलं एक अस्तित्व. मग त्याला भूक लागते. त्या प्रत्येक वेळी आई हजर असते असं नाही. त्याला खेळायचं असतं तेव्हा दरवेळी आई खेळतेच असं नाही. त्याला अनुभव येऊ लागतो की त्याच्या सर्व इच्छा आई पूर्ण करत नाही. त्याची इच्छा व आईचं वागणं यात फरक आहे असा अनुभव ते घेऊ लागतं. मीची जाणीव मूळ धरू लागते. आई व मुलांमधील नातं ही अशी जमीन आहे ज्यातून मुलाच्या स्वची वेगळी जाणीव वाढू लागते. तेव्हा या नात्याची गुणवत्ता धोक्यात असते. उदाहरणार्थ, जेव्हा आई नसते, आईच्या जागी दुसरे कोणी नसतं किंवा आईच्या मानसिक आजारामुळे ती काळजी घ्यायला असमर्थ असते, तेव्हा मूल मोठं झाल्यावर त्याची स्वची मूलभूत जाणीव सदोष असते. मूल जेव्हा स्वतःची इच्छा ही जगाची नसून स्वतःची म्हणून ओळखायला लागतं, तेव्हा ते स्वतः व दुसऱ्यांमध्ये इतर प्रकारचे फरक ओळखायला शिकतं. जेव्हा त्याला हालचाल करायची असते तेव्हा त्याला आपला हात हलताना दिसतो, परंतु इच्छेनुसार पाळणा व छत हलत नाही. अशा प्रकारे मूल शिकतं की त्याचा हात व इच्छा यांचा संबंध आहे, म्हणून हात त्याचा स्वतःचा आहे, इतर कोणाचा नाही. अशा तऱ्हेने वयाच्या पहिल्या वर्षी आपण कोण आहोत व कोण नाही, आपण काय आहोत काय नाही याची मूलभूत ज्ञान मूल मिळवतं. पहिल्या वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्याला आपले हात, पाय, डोकं, डोळे, कान, नाक आणि स्वतःचा दृष्टिकोन, आवाज, विचार, पोटदुखी, भावना माहिती असतात. आपल्याला आपलं आकारमान व शारीरिक मर्यादा माहीत होतात. या मर्यादांची मनात असलेली जाणीव म्हणजेच अहमभावाची सीमारेषा. अहमभावाची रेषा विकसित होण्याची प्रक्रिया कुमार वयापर्यंत आणि प्रौढ वयापर्यंत सुद्धा चालूच राहते. परंतु नंतर तयार झालेल्या सीमारेषा मात्र शारीरिक पेक्षा मानसिक जास्त असतात. 2 ते 3 या वयात मुलांना आपल्या कुवतीची समज येते. आपली प्रत्येक इच्छा आई पूर्ण करत नाही हे आतापर्यंत मूल शिकलेलं असतं. तरीही त्याने आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात या अपेक्षेला ते धरून राहतात.
या आशेमुळे, भावनेमुळे 2 वर्षाची मुलं एखाद्या हुकुमशहाप्रमाणे वागतात आणि पालकांना, भावंडांना, हाताखालच्या नोकरांपर्यंत हुकूम सोडतात. ऐकलं नाही तर संतापतात. म्हणूनच या वयातील मुलांचे पालक हैराण होतात. 3ऱ्या वर्षापर्यंत मूल शांत होतात, कारण आपण असमर्थ असल्याची वस्तुस्थिती ते स्वीकारतात. तरी सर्व शक्तिमान असल्याची कल्पना इतकी सुखद असते की वर्षानुवर्षे स्वतः दुबळे आहोत या दुःखाला सामोर जाऊन सुद्धा ते पूर्णपणे सोडून देता येत नाही. ते अधूनमधून त्या कल्पना विश्वात रमतात. सुपरमॅन व कॅप्टन मार्वेल यांचं हे विश्व असतं. हळूहळू ते हिरो मागे पडतात आणि कुमार वयातील मुलांना जाणीव होते की त्यांना व्यक्ती म्हणून काही मर्यादा आहेत. दुर्बळ व असमर्थ असल्याने इतरांशी, समाजाशी सहकार्य करूनच त्यांना जगता येईल. समाजापासून ते वेगळे नसतात, परंतु त्यांना स्वतःच असं व्यक्तिमत्व, मर्यादा, सीमारेषा असतात. या सीमारेषांच्या आत त्यांना एकाकी वाटते. मानसोपचार तज्ज्ञ त्यांना स्क्विझाइड असं म्हणतात. अशा व्यक्ती बालपणातील दुःखद, ताणतणावाच्या अनुभवांमुळे बाहेरील जगाला अत्यंत धोकादायक, प्रतिकूल, गुंतागुंतीचं, शोषण करणारं समजतात. अशा व्यक्तींना आपल्या सीमारेषा आरामदायी, संरक्षण करणाऱ्या वाटतात आणि आपल्या एकाकीपणात त्यांना सुरक्षितता जाणवते. परंतु बहुतेक जणांना आपला एकाकीपणा दुःखदायक वाटतो. ते आपल्या सीमारेषांपासून पलायन करून बाहेरील जगाशी एकरूप होण्यासाठी आतुर असतात. प्रेमात पडण्याचा अनुभव आपल्याला तात्पुरतं का होईना ही संधी देतो. प्रेमात पडण्याच्या घडामोडीचं मूलभूत तत्व असं की व्यक्तीच्या अहंभावी सीमारेषाचं भाग अचानक गळून पडतो व आपलं व्यक्तिमत्व दुसऱ्या व्यक्तिमत्वात मिसळणं साध्य होतं. स्वतःपासून स्वतःची अचानक सुटका होणं, स्वतःतून भरभरून प्रिय व्यक्तीला देणं आणि अहंभावाच्या सीमारेषा कोसळल्यामुळे एकाकीपणा नाहीसं होणं हा अनुभव बहुतेकांना अत्यानंदाचा वाटतो. आपण व आपली प्रिय व्यक्ती एक असतो, एकाकीपणा नसतो. काही बाबतीत, पण सर्व बाबतीत नव्हे, प्रेमात पडणं म्हणजे भूतकाळात मागे जाणं असतं. प्रिय व्यक्तीशी एकरूप होण्याच्या अनुभवामध्ये गर्भावस्थेत आईशी एकरूप असलेल्या काळाचे पडसाद असतात. एकरूपतेबरोबर आपण सर्वशक्तिमान असल्याची जाणीव सुद्धा पुन्हा अनुभवतो, जी मोठं होत असताना आपल्याला सोडून द्यावी लागते. सर्व गोष्टी आवाक्यातील वाटू लागतात. प्रिय व्यक्तीसोबत एकरूप झाल्यावर आपण जग जिंकू असं वाटतं. आपला विश्वास असतो की आपल्या प्रेमाच्या जोरावर आपण विरोधकांना नतमस्तक करून त्यांचा विरोध नाहीसा करू शकतो. सर्व समस्या सोडवता येतील. भविष्यकाळ उज्ज्वल असेल. प्रेमात पडल्यानंतरची भावना 2 वर्षांच्या मुलाच्या भावनेइतकीच अवास्तव असते, ज्याला वाटतं की तो कुटुंबाचा व जगाचा बादशाह आहे. ज्याप्रमाणे 2 वर्षाच्या मुलाचं सर्व शक्तिमान असल्याचं स्वप्न भंग पावतं व वस्तुस्थिती उभी ठाकते, त्याचप्रमाणे प्रेमात पडलेल्या जोडप्याची एकरूपतेची कल्पना गळून पडते व वस्तुस्थिती समोर येते. लवकरच दैनंदिन जीवनातील समस्या सोडवताना दोघेही स्वतःच खरं समजतात. त्याला सेक्स हवा असतो तर तिला नको असतो. तिला सिनेमा पाहायचा असतो तर त्याला नसतो. त्याला पैसे बँकेत जमा करायचे असतात तर तिला खरेदी करायची असते. प्रत्येकाला आपापल्या नोकरीबद्दल बोलायचं असतं. तिला त्याचे मित्र आवडत नाहीत, त्याला तिचे आवडत नाहीत. अशा प्रकारे दोघांनीही आतल्या आत एक कटू सत्य जाणवतं की ते दुसऱ्याशी एकरूप झालेले नाहीत. समोरच्याला स्वतःच्या अशा वेगळ्या इच्छा, आवडी, मत व वेळापत्रक आहे. हळूहळू किंवा अचानक त्यांच्या अहंभावाच्या सीमारेषा पूर्ववत होतात आणि ते प्रेमातून बाहेर पडतात. आता पुन्हा एकदा त्या 2 वेगळ्या व्यक्ती असतात. या वळणावर एकतर ते एकमेकांमधील नातेसंबंध संपवतात किंवा जाणीवपूर्वक खरं प्रेम करायला शिकण्याची सुरुवात करतात.